आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेलं नाही आहे. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा, पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. हा माईक आवाज येतोय का रे? आवाज मुंबईसह इतर ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्यांचं मतदान झालं त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसते, तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा मिळाले. आता या सगळ्यामध्ये भाजपला त्यांचा फायदा झाला असं वाटतं. भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी 29% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे काही काळा प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. ते संविधानिक पद नाहीये. नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक पद नाहीये. कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस आहे. ज्या प्रभागामध्ये राहायला आहेत त्या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवारांनी शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला माहिती. जोरात बोला ना. खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खुपसे काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे.